कापडाच्या कचऱ्याचा पुनर्वापर करण्याचे अनेक उपयोग आहेत, ज्यामध्ये कापडापासून कपडे बनवणे, इतर उत्पादनांमध्ये त्याचा वापर करणे आणि पर्यावरणाला फायदा होणे याचा समावेश आहे. कापड कचऱ्याचा पुनर्वापर करून आपण ऊर्जा आणि पाणी वाचवू शकतो, प्रदूषण कमी करू शकतो आणि कचरा कुंडीत टाकण्यासाठी जागेची गरज कमी करू शकतो. म्हणूनच आज मिडी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी कापडाच्या कचऱ्याच्या पुनर्वापर व्यवसायावर एक औद्योगिक माहितीपट घेऊन आली आहे. रॉ मटेरियल, फॅब्रिक वेस्ट, प्लांट अँड मशिनरी, फॅब्रिक वेस्ट श्रेडर, फॅब्रिक वेस्ट रिसायकलिंग मशीन, बेल प्रेस मशीन. प्रोसेस. सर्वप्रथम आपल्याला कापडाचा कचरा गोळा करावा लागेल, जे तुम्ही तुमच्या स्थानिक परिसरातून किंवा विक्रेत्यांकडून मिळवू शकता. यानंतर हा सर्व कापडाचा कचरा वर्गीकरण केला जाईल आणि कोणत्याही कापडाच्या कचऱ्यामध्ये धातूच्या वस्तू किंवा प्लास्टिक इत्यादी परदेशी घटक नाहीत याची देखील खात्री केली जाईल. त्यानंतर पहिल्या टप्प्यात कापडाचा कचरा चिरडला जाईल, ज्यासाठी ते कापड कचरा श्रेडर मशीनमध्ये भरले जाईल, ज्याच्या मदतीने कापडाचे छोटे तुकडे केले जातील. त्यानंतर पुढच्या टप्प्यात हे कापलेले कापड कापडाच्या कचरा पुनर्वापर यंत्रातून पाठवले जाईल. या मशीनमध्ये कापलेले कापड फायबर ओपनर आणि फायबर क्लिनिंग सेक्शनमधून जाते, जे कापलेल्या कापडांना पूर्णपणे स्वच्छ धाग्याशिवाय फायबर स्वरूपात रूपांतरित करते आणि शेवटच्या टप्प्यात उघडे तंतू बेल प्रेस मशीनच्या मदतीने दाबले जातात आणि बेल स्वरूपात रूपांतरित केले जातात, जेणेकरून ते कॉम्पॅक्ट स्वरूपात येईल. नंतर ते बाजारात विक्रीसाठी पाठवले जाते. तर आज आपल्याला कापडाच्या कचऱ्याच्या पुनर्वापर व्यवसायाबद्दल माहिती अशा प्रकारे मिळाली. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता असल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा तुम्ही या क्रमांकावरही संपर्क करू शकता. अशा नवीन व्यवसाय कल्पनांसाठी आमचे यूट्यूब चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.